जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण आयोगाने आपणा सर्वांना दिलेलं आहे हसण्याचं कारण. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 एकूण जागा आलेल्या आहेत 274 आणि हेच आपल्या सर्वांचं हसण्याचं कारण ठरलेलं आहे. कारण की तुम्हाला माहित असेल की ही आपली शेवटची संधी ठरणार आहे आणि शेवटच्या संधीचं तुम्हाला सर्वांना सोनं करायचं आहे. जेव्हा आयोगाने हा बॉम्ब टाकला, एक प्रकारे आपण म्हणू शकतो तो बॉम्ब एक प्रकारे कही खुशी कही गम अशा प्रकारे आलेला आहे. कारण की बघा, ज्यांचा एक प्रकारे अभ्यास पूर्वीपासून चालू झालेला आहे त्यांच्यासाठी खुशी, आणि ज्यांचा अभ्यास आणखी स्टार्टच केला नाही, मी स्टार्ट करणार होतो असं म्हणून ज्यांनी काही दिवस ढकलले त्यांसाठी गम आलेला आहे. परंतु एक नक्कीच तुम्ही ध्यानात ठेवा की जर ज्या मुलांसाठी गम असेल आणि ज्या मुलांसाठी खुशी पण असेल, सर्व ह्या मुलांसाठी विदर्भ आय एस अकॅडमी तुमच्यासोबतच नेहमी राहणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सिंहावलोकन बॅच काय केलेलं आहे, विदर्भ आय एस अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये संपूर्णतः राज्यसेवा प्रिलिम्सवर फोकस केला जाणार आहे आणि अनुभवी फॅकल्टी तुम्हाला काय करणार आहे, एक प्रकारे गायडन्स करणार आहे. आणि आज आपण काय करणार आहे, आज जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीचं आपण काय करणार आहे, विवेचन करणार आहे. आणि त्यामध्ये जाहिरातीमध्ये एकूण पदक आहेत, किती पदे आहेत, कोणकोणते पद आहेत, कोणकोणत्या संवर्गासाठी पदं आलेले आहेत, हे सर्व आपण पाहणार आहे. त्यानंतर अर्ज भरण्याचा पहिला दिवस, अंतिम दिवस, हे सर्व गोष्टी आपण पाहणार आहे. त्यानंतर फीचा क्रायटेरिया कोणता हे सुद्धा आपण पाहणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण संपूर्णतः ॲड ॲनालिसिस करणार आहे. त्यानंतर ॲड तर आपण थोडक्यामध्ये पाहणारच, परंतु त्यानंतर ध्यानात ठेवा की तुम्हाला काय मी घेणार आहे, तर जो राज्यसेवा प्रिलिमचा सिलेबस आहे तो सिलेबस सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय काय प्रिलिम्समध्ये विचारलं जातंय. आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गरज जी असते ती म्हणजे बुकलिस्ट, ती सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्यामध्ये मी काय करणार आहे, बुकलिस्ट तुम्हाला सांगणार आहे. त्या बुकलिस्टमध्ये महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा की माझी बुकलिस्ट राहणार आहे ती, आणि हा माझा थोडक्यात परिचय बघा. कारण की माझी बुकलिस्ट आहे तर तुम्ही म्हणत असाल की तुमची बुकलिस्ट आहे तर तुमचा अनुभव सांगा. तर माझा अनुभव पहा, राज्यसेवा मुलाखत 2022ची, PSI मुलाखत 2020ची, आणि मी स्वतः राज्यसेवा 4 वेळेस मुख्य परीक्षा दिलेल्या आहे. त्यामध्ये 2023ची राज्यसेवा आता होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर PSI 3 वेळेस मुख्य परीक्षा दिलेली आहे, SR 3 वेळेस मुख्य परीक्षा दिलेली आहे, आणि SR सुद्धा मुख्य परीक्षा दिली आहे 2022ची. त्यातल्यात माझा जो अवतार दिसत असेल तुम्हाला, त्यावरून तुम्हाला वाटत असेल की मागीच्या व्हिडिओमध्ये थोडंसं बियर्ड असा लुक होता, आता हा लुक वेगळाच कसं काय, तर 27 डिसेंबरला माझी राज्यसेवा मुलाखत नागपूर येथे पार पडलेली आहे, त्यामुळे असा माझा लुक आहे. ठीक आहे, तर जर तुम्हाला वाटत असेल की जे नवीन मुलं आहेत त्या नवीन मुलांना काय वाटतं की यार अचानक ॲड पडली, आता माझा अभ्यासच झाला नाही, तर मग काय करायचं, तर त्यासाठी एक मोटिवेशनल मी तुम्हाला काय सांगितलं, शेअर आणलेले आहे. तर तो शेअर लिहिलेला आहे, तो शेअर तुम्ही काय करायचा आहे, ऐकायचा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला मोटिवेशन घ्यायचं आहे. हा माझा स्वतः लिहिलेला शेअर नाही बरं का, तर हा ध्यानात ठेवा. तर तुम्हाला तुमच्यासाठी मोटिवेशन म्हणून मी तो शायरी आणलेली आहे. तर शायरी काय आहे, तर खुल जाएंगे सभी रास्ते, खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़ तो सही, खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़ तो सही, सब होगा हासिल. तुम्हाला जे जे पाहिजे ते सर्व हासिल होणार आहे. सब होगा हासिल, तू अपने जीत पर अड़ तो सही, तू अपने जीत पर अड़ तो सही. तुम्हाला राज्यसेवा शेवटची संधी आहे, शेवटचा घात करायचा, तुम्हाला एक प्रकारे आघात करायचा आहे, आणि तो जिंकायचा असेल तर तुम्हाला स्वतःच्या जिद्दवर कसं करावं लागेल, ठाम राहावं लागेल. कारण की तुम्हाला क्लास 1 क्लास 2 अधिकारी होण्याचं हे शेवटचं आणि शेवटचं सोनं आहे, ते तुम्हाला शेवटची संधी आहे, ती तुम्हाला सोनं करायचं आहे. त्यासाठी विदर्भ आय एस अकॅडमी वेळोवेळी तुमच्या सोबत राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करूया, सुरुवातीला आपली आजची जाहिरात थोडक्यात पाहून घेऊया. तर पहा, आपण पाहणार आहे जाहिरात. तर पहा, अशा प्रकारे आज जाहिरात आलेली आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये एकूण किती पदांचा समावेश आहे, 274 पदांचा समावेश आहे. आणि ही परीक्षा प्रिलिम्स परीक्षा दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी काय होणार आहे. कधी, 28 एप्रिल 2024ला, हे ध्यानात ठेवा. आणि त्यामध्ये राज्यसेवेचे पद किती आहेत, एकूण 205. किती, 205. हे पद आपणास खूप महत्त्वाचे आहेत. आणि एक पॉईंट ध्यानात ठेवा की एक जागा ज्या आहेत त्या जागा वाढणार आहेत. कारण की जो एक GR आहे की एक प्रकारे ॲड पडल्यानंतर नवीन संवर्गाच्या जागा वाढल्या जाणार नाहीत, हा GR होता, तो कॅन्सल करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं जागा नक्कीच वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा. जागा कमी आहे, आकडा कमी आहे असं म्हणून तुम्ही घाबरायची मुळीच गरज नाही. फक्त जागा 100% वाढणार, त्यामुळे तुम्हाला काय करायचं की जोरात प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे. आणि ज्यानं ही प्रिलिम्स काढली त्याला पुढं राज्यसेवेला मुख्य परीक्षेसाठी खूपच वेळ दिलेला आहे आयोगानं. त्यामुळे ज्याची पहिली मेन्स असेल, ज्याची पहिली प्रिलिम्स असेल किंवा ज्याची पहिली मेन्स असेल, त्या सर्वांसाठी एक प्रकारे खूप मोठी संधी आलेली आहे. त्यामुळे ध्यानात ठेवा. त्यानंतर
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवासाठी एकूण 26 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र वनसेवा सेवामध्ये एकूण 43 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही महत्त्वाची ॲड आहे आणि शेवटची ॲड आहे बरं का, खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळं फोकस करायचा आहे। त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया। आता अर्ज सादर करण्याचा कालावधी पहा, दिनांक 5 जानेवारीला फॉर्म भरणे चालू होणार आहे। 5 जानेवारी 2024ला नवीन वर्षामध्ये तुम्हाला फॉर्म भरणं चालू होणार आहे। त्यानंतर दिनांक 25 जानेवारीला शेवटचा तुम्ही दिवस राहणार आहे, ठीक आहे। 25 जानेवारीला शेवटचा दिवस राहणार आहे। या दिवसापर्यंत म्हणजे 5 ते 25 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरताना तुम्हाला महत्त्वाची काळजी घ्यायची आहे। जे नवीन मुलं आहेत त्या नवीन मुलांनी काय करायचंय, योग्यरित्या अनुभवी मुलासोबत जायचं कॅफेवर, त्या कॅफेवर जाऊन अनुभवी मुलासोबत जाऊन तो फॉर्म भरायचा आणि त्याच्यामध्ये एकही चूक झाली तर खूप महागात पडते, कारण की मुख्य परीक्षेच्या वेळेस ते तुम्हाला एडिट करता येणार नाही। त्यामुळे तुम्ही फॉर्म योग्य रीतीने भरा। मागच्या वेळेस काय झालं होतं माहिती का, DYSP या पदासाठी जो चेस्टचा क्रायटेरिया आहे, मुख्यतः म्हणतो तो पुरुषांसाठी जो चेस्टचा क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया मुलांनी चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता। त्यामुळे DYSP पदासाठी ते पात्रच ठरले नाही। त्यामुळे तुम्ही संपूर्ण ॲड पाहायची, मुख्य ॲड, आणि त्या ॲडमध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी किती हाईटचा क्रायटेरिया आहे, चेस्टचा क्रायटेरिया किती आहे तो योग्य रीतीने पाहायचा आणि तो तसा मेन्शन करायचा। त्यामुळे तुम्ही प्रिलिमचा फॉर्म तुम्हाला योग्य रीतीने भरणं गरजेचं आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवा, ठीक आहे। नंतर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला 25 जानेवारी 2024 पर्यंतच फॉर्म भरता येणार आहे आणि चलनाद्वारे तुम्ही SBI मध्ये काय करू शकता, 28 जानेवारीला एक प्रकारे चलनाद्वारे पेमेंट करू शकता। तर अशा प्रकारे ध्यानात ठेवा। आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 29 जानेवारी 2024। तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या कालावधीमध्ये फॉर्म भरायचा आहे। तत्पूर्वी एक पॉईंट ध्यानात ठेवा, 5 ते 10 जानेवारीपर्यंत पहिले 5 दिवस कोणीच फॉर्म भरायची गडबड करायची नाही। मग काय होते, तुम्ही त्याच्यासाठी काय करायचं माहिती का, थोडंसं वेट करायचा की फॉर्म भरताना, कारण की आयोगाच्या फॉर्म भरण्याच्या वेबसाईटमध्ये काय होते, काही ना काही अडथळे असतात। त्यामुळे काही क्रायटेरिया दाखवला जातो, काही क्रायटेरिया दाखवला जात नाही, त्यामुळे ते अडचण येते। त्यामुळे पहिले 5 दिवस तुम्ही गडबड करायची नाही। टेलिग्राम चॅनल्स फॉलो करायचं, त्या टेलिग्राम चॅनल्सवर पहिल्या 5 ते 10 दिवसामध्ये ज्या अडचणी आल्या त्या वेळोवेळी मेन्शन केलेल्या असतात आणि त्या सॉल्व्ह झाल्या का ते सांगत असतात। त्यामुळे त्याच्यानुसार तुम्ही 10 जानेवारी नंतर हळूहळू फॉर्म भरायला चालू करू शकता, तेवढी गडबड करायची नाही, ठीक आहे। हे पॉईंट ध्यानात ठेवा। त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया। जे महत्त्वाचे पॉईंट आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टीने तेच आपण पाहणार आहे। आता मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा दिनांक 14 ते 16 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे, ठीक आहे। 14 ते 16 डिसेंबरला होणार आहे। त्यानंतर अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024ला आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 28 ते 31 डिसेंबर 2024ला होणार आहे। आणि सर्वांची तिघांची एकच कॉमन प्रिलिम्स होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। सर्वांची एकच कॉमन प्रिलिम्स होणार आहे बरं का, हे ध्यानात ठेवा। त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया। जाहिरात आपण शॉर्टमध्ये आणि जे गरजेचे पॉईंट आहेत तेच आपण पाहणार आहे, कारण तुम्हाला सिलेबस सुद्धा सांगायचा आहे आणि बुकलिस्ट सुद्धा सांगायची आहे, ठीक आहे। तर पुढचा पॉईंट आहे बघा, अर्थ वगैरे आपण पाहणार नाही, क्रायटेरिया वगैरे तुम्ही पाहून घ्या। क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे, कारण की त्याच्यामध्ये चान्सेस आहेत की चुकायचे आणि तुमच्या पुढचा जे मेन्स आहे तो मेन्सचा फॉर्म भरत असताना तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे। आता फी किती आहे हे महत्त्वाचं आहे ना, शुल्क वगैरे किती आहे तर हे पहा। त्यामध्ये शुल्क आहे बघा, अमागासाठी 544 रुपये, किती 544 रुपये, ओपनसाठी म्हणू शकतो एक प्रकारे 544 रुपये आहेत। आणि इतरमध्ये मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग आणि यांसाठी एक प्रकारे 344 रुपये क्रायटेरिया आहे, ठीक आहे। हे ध्यानात ठेवा, 544 रुपये आणि 344 रुपये इतकं चलन आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। आणि यातले यात तुम्ही एक पॉईंट महत्त्वाचा ध्यानात ठेवा, जे मुख्यतः कंबाईनसाठी तयारी करतायत त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरा, कारण की काय होतं माहिती का, नवीन जे पोरं असतात त्यांना एक्झामचं जो सेंटर आहे त्या सेंटरच्या रूममधलं जे प्रेशर असते ना, ते प्रेशर नव्यानं सहन करायची क्षमता भेटली पाहिजे। म्हणजे तुम्ही जर राज्यसेवा प्रिलिमचा पेपर दिला आणि त्या प्रिलिमच्या पेपरला तुम्ही सेंटरवर जाऊन बसले आणि सेंटरचं जे प्रेशर आहे, जी भीती आहे, तुम्ही एकदा सहन केली आणि जेव्हा तुम्ही कंबाईनचा प्रिलिमचा पेपर देताल त्यावेळेस तुम्हाला अनुभव राहणार की सेंटरची भीती कशी असते। त्यामुळे तुम्ही हा पेपर रिलॅक्स देऊ शकता आणि इथं तुमचं मार्क बूस्ट होऊ शकते। त्यामुळे कंबाईनच्या मुलांनी पण काय करायचं, फीजचा क्रायटेरिया बघा, फीज काही जास्त नाही, तेवढी तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त अनुभव म्हणून सुद्धा, ठीक आहे। कारण की नॉर्मल गोष्टी चुकतात मुलं की डॉट वगैरे करण्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही एक अनुभव म्हणून सुद्धा इथं पेपर देऊ शकता, ठीक आहे। कारण का हा MPSCचा पेपर आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे। आपण त्यानंतर पुढचा महत्त्वाची बाब बघूया।
बाकी आता शेवटी कोणकोणते पदाची ॲड आहे वगैरे हे आपण थोडक्यात पाहणार आहे, जास्त नाही. आता बघा यामध्ये DYSP, डिप्युटी कलेक्टर सध्या आणि नायब तहसीलदार असे पद दिसत नाहीत. मात्र त्या तहसीलदार सुद्धा म्हणू शकतो एक प्रकारे त्या पदांची तर जाहिरात आलेली नाही, परंतु जागा नक्कीच वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह या विचारानं अभ्यास करा आणि पॉझिटिव्ह विचारानं फॉर्म भरा. तुम्ही फॉर्म नाही भरले आणि जागा नंतर वाढल्याच्या नंतर तुम्हाला पश्चाताप होण्यापेक्षा आताच तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. तर आपण पाहूया आता सध्या जागा कोणत्या आहेत. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सोबतच गट विकास अधिकारी म्हणू शकतो उच्च श्रेणी गट अ, एकूण 27 पद आहेत. किती? एकूण 27 पद. फक्त थोडक्यामध्ये आपण पद पाहणार आहे. त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ म्हणजे क्लास 1 40 पद आहेत, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी म्हणजे प्रोजेक्ट ऑफिसर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 गट अ, एकूण 3 पद आहेत, हे पण ध्यानात ठेवा, हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ 7 पदे. ठीक आहे, पद आहेत फक्त ध्यानात ठेवा एवढे आलेले. त्यानंतर पुढचं आहे सहाय्यक कामगार आयुक्त एकूण क्लास 1 आहे तो पद, 2 पद आहेत, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी गट ब 19 पदे, सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब 21 पदे. नंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण 1च पद आहे बरं का इथं. त्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब एकूण 3 पदे. ठीक आहे. त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब एकूण 2 पद. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. नंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृह प्रमुख प्रबंधक गट ब एकूण 4 पदे. निरीक्षण अधिकारी बघा एकूण गट बचा आहे तो ते पद एकूण 76 पद आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे निरीक्षण अधिकारी. आता 2 नंबरचा पॉईंट मध्ये महसूल वन सेवा मध्ये ध्यानात ठेवा. वनरक्षक सहाय्यक वनरक्षक क्लास 1 एकूण 32 पद. नंतर वन क्षेत्रपाल गट ब एकूण 11 पद. आपण हे थोडक्यात फास्ट मध्ये पाहणार आहे, जास्त नाही महत्वाचं. नंतर इंजिनिअरिंगसाठी म्हणू शकतो एक प्रकारे अभियांत्रिकीसाठी उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ 6 पदे, जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब एकूण 20 पदे. अशा प्रकारे पदांचं आपण म्हणू शकतो विवरण देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण ही अशा प्रकारे आपण थोडक्यात जाहिरात पाहिलेली आहे. आता त्यानंतर तुम्हाला मी थोडक्यामध्ये सिलेबस सांगणार आहे. पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते राज्यसेवेचा अभ्यास करत असताना सिलेबस, आणि तीच आपण इथं पाहणार आहे. खास करून नवीन मुलांना सुद्धा हे गरजेचं पडणार आहे, कारण की आपण सिलेबसच काढत नाही अभ्यास करत असताना. तर पहा सिलेबसमध्ये जो दर्जा असतो त्यामध्ये पहा पेपर 1 आणि पेपर 2 त्याच्यामध्ये ध्यानात ठेवा. पेपर 1 असतं GSचा, पेपर 2 असतं CSATचा. ठीक आहे, ढोबळमाना आपण त्याला CSAT म्हणू. CSATचा पेपर असते आणि CSATचा पेपर हा क्वालिफाईंग झालेला आहे. ध्यानात ठेवा, मागील 2 वर्षापासून तो क्वालिफाईंग पेपर झालेला आहे. त्यामध्ये 200 पैकी किती पेपर मार्क घ्यायचे? 33%. ठीक आहे, 200 पैकी 33% मार्क घ्यायचे, तर म्हणजे 66 पॉईंट समथिंग आपण म्हणू शकतो एक प्रकारे तेवढे मार्क घेणं आहे. आता पेपर 1 असते GS 200 मार्काचा, कालावधी 2 तास आणि मानक असते तर पदवीचा दर्जा, आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये बहुपर्यायी म्हणू शकतो एक प्रकारे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही पेपर राहणार आहेत. कशाचा? ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा. ठीक आहे, 200 गुणांचा 2 तास पदवी दर्जा, मराठी इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये राहते, आणि पेपर स्वरूप कसं आहे? ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ म्हणजेच, आणि सोबतच बहुपर्याय म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, हे ध्यान ठेवा. आणि पेपर 2 जो आहे तो क्वालिफाईंग आहे. 33% एक प्रकारे त्याचे काय राहतील? 33% आपण म्हणू शकतो एक प्रकारे काय आहे, 33% तिथं मार्क घेतले तर तुम्ही तिथं पास होता, म्हणजे 66 पॉईंट समथिंग तुम्ही मार्क घेतले तरी पास होता, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारे पेपर 1 आणि 2 राहील. त्यानंतर महत्त्वाचं आहे की निगेटिव्ह मार्किंग किती आहे. या मुलांना नवीन प्रश्न पडतात, कारण की पूर्वी निगेटिव्ह मार्किंग कशी होती? एकाच 3 ची होती, आता एकाच 4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, एकाच 4 ची. ठीक आहे, 25% किंवा एकाच 4 ची आहे. जर तुमचे 4 क्वेश्चन चुकले, ठीक आहे, तर तुमचा एक क्वेश्चन 4 चुकीचा जर असेल तर 1 बरोबर तुमचा काय होते? क्वेश्चन कट होतो. ठीक आहे, तर याला निगेटिव्ह मार्किंग आपण म्हणू शकतो. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता आपण थोडक्यात सिलेबस पाहूया. दिसायला आहे खूप छोटा. ठीक आहे, दिसायला खूप छोटा आहे,
5-6 पॉईंट वाटतात, 7-8 पॉईंट वाटतात, परंतु यामध्ये खूप वास्ट तुम्हाला अभ्यास विचारला जातोय. त्यामुळे तुम्ही ध्यानात ठेवा की जे नवीन पोरं असतील त्या नवीन पोरासाठी मुख्यतः जी विदर्भ IAS अकॅडमीनं सिंहावलोकन जी बॅच लॉन्च केली आहे त्यामध्ये तुम्हाला नेमकं प्लॅनिंग सहित प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सहित महत्त्वाच्या नोट्स सहित सोबतच जे विदर्भ IAS अकॅडमीचे अभ्यास साहित्य आहे त्या साहित्यासहित तुम्हाला गायडन्स केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ती बॅच जरूर काय करायचा फायदा घ्या. ठीक आहे, त्याचा लाभ घेणं तुम्हाला गरजेचं आहे. तर यामध्ये बघा पहिला पॉईंट आहे चालू घडामोडी. ठीक आहे, सिंहावलोकन बॅचमध्ये चालू घडामोडी हा विषय मी स्वतः शिकवणार आहे. तर त्याच्यामध्ये पहा राज्य लेवलच्या, राष्ट्रीय लेवलच्या आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी फक्त थोडक्यामध्ये दिलेल्या येते ना, परंतु खूप विचारते. राज्य लेवलमध्ये म्हणलं तर राज्याच्या प्रादेशिक घडामोडी येतील, राजकीय घडामोडी येतील, राज्याच्या क्रीडा घडामोडी येतील. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी, पर्यटन येईल, राज्यात सगळ्या गोष्टी विचारल्या जातील, नेमणुका विचारल्या जातील. राष्ट्रीयमध्ये पण सेम, राष्ट्रीय लेवलच्या परिषदा, नेमणुका, निवडणुका. ठीक आहे, नंतर आपण टेक्नॉलॉजी, इस्रो ह्या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या जाणार आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडीमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय लेवलच्या G20 सारख्या परिषदा. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. चालू घडामोडी संबंधी कशा प्रकारे अभ्यास करायचा, नेमका कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा ह्या संबंधित मी विदर्भ IAS अकॅडमीच्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे चालू घडामोडी संबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे. ते तुम्ही तिथे पाहू शकता. ठीक आहे, आणि चालू घडामोडीच्या टिक्स सुद्धा मी तिथं मेन्शन केलेल्या आहेत. आता त्यानंतर आपण दुसरा पॉईंट पाहणार आहे भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या सारांशासह आपण किंवा भारांशासह दिलेला आहे, ते ध्यानात ठेवा. तर हे एक प्रकारे विचारलं जाणार आहे. आता आपलं जेव्हा अनालिसिस झाल्यानंतर मी तुम्हाला बुक लिस्ट सुद्धा सांगणार आहे, ते पण ध्यानात ठेवा. कोणत्या विषयासाठी कोणती बुक लिस्ट मी रेफर करणार आहे ती पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर आता भारताचा इतिहास सुद्धा विचारला जाणार आहे. यामध्ये ध्यानात ठेवा भारताचा इतिहास म्हणल्यावर तुम्हाला एन्सेंट सुद्धा विचारलं जाणार आहे बरं का. 5 ते 6 मार्कासाठी एन्सेंट असते, मेडॅवल पण असते, मध्ययुगीन सुद्धा राहते, आणि त्यानंतर तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास सुद्धा विचारला जाते. त्यामध्ये नंतर भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणजे आणि सोबतच महाराष्ट्राचा विशेष संदर्भ तुम्हाला राहणार आहे, महाराष्ट्राचा संदर्भ राहणार आहे. त्याच्यामुळे ते पण खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास पॅरलली करणं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल. ठीक आहे, हे मेन आहे. महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, सोबतच याच्यामध्ये महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. त्यात ध्यानात ठेवा या जगाच्या भूगोलावरच एकूण 12 ते 13 क्वेश्चन येताना दिसतात. त्यामुळे जगाचं भूगोल खूप गरजेचं आहे. त्याच्याविषयी तुम्हाला बुक लिस्टमध्ये सांगणार आहे लगेच. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र याच्यामध्ये राज्यशास्त्र आणि प्रशासन. ठीक आहे, राज्यशास्त्र म्हणजे ह्याच्यामध्ये पॉलिटी येणार आणि प्रशासन म्हणजे एक प्रकारे गव्हर्नन्स म्हणू शकतो. गव्हर्नन्सचे पण काही टॉपिक येणार तुम्हाला विचारले जाणार, ज्यामध्ये मुख्य सचिव हे पद विचारलं गेलेलं आहे. जसं फॉरेस्ट एक्झाममध्ये विचारलं गेलं आहे, राज्यसभा मेन्समध्ये वेळोवेळी विचारलं गेलेलं आहे, ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आणि प्रशासनमध्ये तुम्ही पंचायत जे मेन्शन करू शकतो, पंचायत तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर हे राज्यशास्त्र, प्रशासन, यामध्ये मग एक्सप्लेनेशनमध्ये पंचायती राज हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पंचायती राज, नगर प्रशासन सुद्धा तुम्हाला म्हणू शकतो एक प्रकारे विचारले जाणार आहे. ठीक आहे, जसं शहरीकरण, नगर प्रशासनमध्ये आपण म्हणू शकतो शहरीकरणावर बी प्रश्न आले आहेत ना, तसे पॉईंट इथं कव्हर केले जाणार आहेत. त्यानंतर हा नव्याने टाकलेला पॉईंट आहे सार्वजनिक धोरण. कोणता? सार्वजनिक धोरण. आता सार्वजनिक धोरण काय असते? पब्लिक पॉलिसी. इंग्रजीमध्ये काय त्याला म्हणू शकतो आपण? पब्लिक पॉलिसी. ठीक आहे, पब्लिक पॉलिसीवर विचारले जाणार. एखादी पॉलिसी तयार करण्यासाठी कोणत्या स्टेपमधून जावं लागतं हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जाणार आहे. तर पब्लिक पॉलिसी पण ध्यानात ठेवा. यासाठी पण तुम्हाला काही पॉईंट तुम्हाला राज्यसभा मेन्सच्या जे क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपरमधून करावे लागणार आहेत. हे नव्यानं ॲड झालेला पॉईंट आहे आपण म्हणू शकतो. त्यानंतर हक्कविषयक प्रश्न आपण म्हणू शकतो. यामध्ये मानवी हक्कासंबंधी काही प्रश्न विचारले जातील, महिलांसंबंधी सुद्धा काही प्रश्न विचारले जातील, बालकांच्या हक्कासंबंधी सुद्धा काही प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे, हे आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास हा महत्त्वाचा पॉईंट आहे. दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी गोष्टी विचारल्या जाणार आहेत. हा जो सिलेबस आहे ह्या सिलेबसला मी काय करणार आहे, एक स्पेशल लेक्चर घेणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस डिकोडेड करून देणार आहे, ज्यामध्ये आतापर्यंत कोणकोणते टॉपिकवर प्रश्न विचारले गेले, कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले, तर कोणत्या विषयाचे किती क्वेश्चन आले, ह्या संपूर्णवर मी एक व्हिडिओ लवकरच बनवणार आहे. ठीक आहे, त्याविषयी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता की व्हिडिओ बनवला पाहिजे किंवा नाही. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आणि हा जो विषय आहे आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन या संबंधित विदर्भ IAS अकॅडमीचं महत्त्वाचं पुस्तक इतक्यातच लॉन्च झालेलं आहे. त्या पुस्तकाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. खूप महत्त्वाचं असं पुस्तक आहे. ठीक आहे, त्यानंतर पर्यावरण सुद्धा विचारलं जाणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नॉर्मल लेवलचं पर्यावरण तुम्हाला विचारलं जाणार आहे. ध्यानात ठेवा.
त्यानंतर सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान तर माहिती आहे सर्वांना, सर्वात जास्त वेटेज सामान्य विज्ञानलाच असते. तर हे थोडक्यामध्ये आपण सिलेबस पाहिलेला आहे, याच्याविषयी जास्त आपण पाहणार नाही. त्यासंबंधी स्पेशल डिकोडेडचं लेक्चर मी घेणार आहे यूट्यूबला, ठीक आहे. आणि सीसॅटमध्ये तुम्हाला क्वालिफाईंग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ध्यानात ठेवा. नॉर्मल लेवल असते, आकलन आहे, संवाद कौशल्यासह आंतर व्यक्तिगत कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी काहीच न ध्यानात ठेवता एकच पॉईंट ध्यानात ठेवायचा की याच्यामध्ये 80 क्वेश्चन राहतात, ठीक आहे. 80 क्वेश्चन राहतील, त्यामध्ये जे 50 क्वेश्चन आहेत ते राहतात तुमच्या कॉम्प्रेशनवर, म्हणजे आकलनावर. पॅसेज टाईप असतात, 10 पॅसेज येतात तुम्हाला त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यामध्ये एक प्युअर मराठी लँग्वेजचा असतं आणि एक प्युअर इंग्रजी लँग्वेजचा म्हणू शकतो, आणि इतर 8 हे पॅसेज नॉर्मल मराठी लँग्वेजमध्ये असतात, ठीक आहे. आणि इतर जे 25 क्वेश्चन म्हणू शकतो, 25 असतात मॅथ आणि रिझनिंगमध्ये, त्यातल्यात मॅथवर कमी आणि रिझनिंगवर जास्त क्वेश्चन असतात, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि शेवटचे 5 जे असतात ना, 5 क्वेश्चन असतात डिसिजन मेकिंगवर. कशावर? डिसिजन मेकिंग. आणि हे क्वेश्चन तुम्ही सोडवले तरी तुम्हाला निगेटिव्ह मार्क जात नाही बरं का, हे महत्त्वाचं आहे. ह्याचे निगेटिव्ह मार्क भेटत नाहीत. तुम्ही सोडवलं तर ॲटलिस्ट तुम्हाला 0, 1 मार्क, 1.5 मार्क, नंतर 2 मार्क आणि 2.5 मार्क असे तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्क भेटतात, तुम्ही कोणता पर्याय निवडला यानुसार, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला सीसॅट सोडवणं आहे. आणि संपूर्ण भर इथे द्या, हे 50 मार्काचं आकलन, ह्यासाठी तुम्ही काय करायचं हे पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढच्या, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे सीसॅट राहणार आहे, ठीक आहे. तर हे एवढं किचकट ध्यानात ठेवायची काही गरज पडणार नाही. यामध्ये आकलन मेन पॉईंट आहे, त्यानंतर हे संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, ठीक आहे, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, सर्वसाधारण मानसिक क्षमता, ठीक आहे, मूळ संख्या, ह्याच्यामध्ये सगळे मॅथ रिझनिंग 10वी बेस लेवलला विचारलं जाणार आहे. नंतर मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा कौशल्य, ते 2 पॅसेज सांगितले तुम्हाला 10 पॅसेजपैकी, तर 2 मध्ये प्युअर मराठी भाषेतला 1 आणि प्युअर इंग्रजी भाषेतला 1 तुम्हाला विचारलं जाणार आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. फक्त त्या दोन जे पॅसेज राहतील ना, एक प्युअर मराठीवाला त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन नसणार, आणि प्युअर इंग्रजीवाला जो आहे त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन नसणार, बाकी त्यांचं दोन्ही भाषेमध्ये राहणार, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं, ठीक आहे. नवीन पोरांच्या कामामध्ये पडणार आहे, ठीक आहे. आता तुम्हाला अभ्यासात किती जोर लावायचा नेमका तुम्हाला ह्या पॉईंटवरून समजणार आहे. तर पहा, 2023ला ओपनचा कट ऑफ किती होता हे पहा, प्रिलिम्सचा 108, 2022ला किती होता ओपन कट ऑफ 106.5 आपण म्हणू शकतो. तर कधी पण पहा, जोर लावायचा की आपला स्कोर 115 ते 120 किंवा 125 म्हणू शकतो, यामध्येच आला पाहिजे, ठीक आहे. पेपर टफ सोपा कसा पण येईल ह्याच्यावर भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड असतात, परंतु जर तुमचा स्कोर 115 ते 125 आला, किती 115 ते 125, तर तुम्ही सेफ राहू शकता. आणि एक प्रकार जास्तीत जास्त स्कोर घेण्याचा प्रयत्न करा, कारण की हे जे राजेश प्रिलिम्स झाल्यानंतर जे डिसेंबरपर्यंत तुम्हाला मधल्या खूप साऱ्या महिन्यांचा गॅप भेटणार आहे, तो गॅप जर यूज करायचा असेल तर तुम्हाला राजेश प्रिलिम्स झाल्यानंतर जेव्हा आन्सर की येते त्याच दिवशी, पहिल्या आन्सरच्या दिवशी तुम्हाला समजलं पाहिजे की मी 100% काय झालं पाहिजे, 100% मी मेन्सला क्वालिफाय आहे, आणि अशाच मुलांचा जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर काढायचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. तर हे ध्यानात ठेवा. तर एवढ्यामध्ये तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा, मागील जो कट ऑफ होता त्यापेक्षा जास्तीत जास्त मार्क कसे भेटेल याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. हे ध्यानात ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर आता थोडक्यात तुम्हाला मी बुक लिस्ट सांगतो शेवटचा, ठीक आहे. पहा, बुकलिस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मराठी इंग्रजी प्रिलिम्सला नाही बरं का, काही मुलांना हे पण माहीत नसतं की मराठी इंग्रजी प्रिलिम्सला आहे किंवा नाही. तर पहा, सुरुवातीला चालू घडामोडी, चालू घडामोडीमध्ये इयरबुक वापरायचा. चालू घडामोडी करायच्या कितीच्या, तर ध्यानात ठेवा, चालू घडामोडी 14 ते 16 मंथच्या करायच्या, किती 14 ते 16 महिन्याच्या, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर तुम्हाला पुढचा पॉईंट ध्यानात ठेवा की यासाठी वापरायचं काय, तर इयरबुक वापरायचं. काय वापरायचं? इयरबुक. आता इयरबुक कोणते वापरायचे ध्यानात ठेवा. तर तुम्हाला 2 इयरबुक मेन्शन करणार आहे. तर यासाठी विदर्भ आय एस अकॅडमी जे आहे आपले, समजा त्या विदर्भ आय एस अकॅडमीचंच एक प्रकारे विदर्भ आय एस अकॅडमीचं ग्रीन बुकचं आता काय होणार आहे, इयरबुक येणार आहे, ते तुम्ही वापरू शकता. आणि सोबतच सिम्प्लिफाईडचं इयरबुक ते तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. हे 2 तुम्हाला मेन्शन करायचे, हे तुम्हाला वापरायचे आहेत. आणि यामध्ये 14 ते 16 महिने म्हणजेच 2023 संपूर्ण वर्ष, ठीक आहे. नंतर 2024चे जानेवारी, फेब आणि मार्च ह्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत 2024च्या, ठीक आहे. आणि सिंहावलोकन बॅचमध्ये मी तुम्हाला ह्या 16 महिन्याचा करंट अफेअर्स कव्हर करून देणार आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं, ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा,
चालू घडामोडीनंतर राज्यशास्त्र. राज्यशास्त्रासाठी सर्वांना ओव्हरऑल बुक लिस्ट माहीतच असते, तीच तुम्हाला बुक लिस्ट यूज करायची आहे. त्यामध्ये 2 पुस्तकं सर्व महाराष्ट्र वापरते, रंजन कोळंबे सरांचं, रंजन कोळंबे सर आणि लक्ष्मीकांत. ठीक आहे, हे 2 तुम्हाला कंपल्सरी वापरायचे. दोघांपैकी कोणतं पण तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, दोघांमध्ये पण दोन्ही गोष्टी कव्हर होतात, त्यामुळे तेवढं लोड घेण्याची गरज नाही. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. नंतर फास्टमध्ये आपण दुसरं पाहूया, अर्थशास्त्र. ठीक आहे, अर्थशास्त्राचं काय आहे, 2 पुस्तकं सेम परत अर्थशास्त्राचे, परत रंजन कोळंबे सर आणि देसले सरांचं. ठीक आहे, हे 2 तुम्ही वापरायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर पहा, आता अर्थशास्त्र झाल्यानंतर इतिहास पहा. इतिहास महत्त्वाचा आहे. आता इतिहास वापरणार कोणतं, त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 बुक्स असतील, त्याच्यामध्ये ध्यानात ठेवा. तर महत्त्वाचं, जर ॲन्सेंटसाठी वापरायचं म्हणलं तर ॲन्सेंटसाठी 2-3 पुस्तकं आहेत, तुम्ही कोणतं पण वापरू शकता. ॲन्सेंटसाठी पहा, लुसेंटचं पुस्तक आहे, ते वापरू शकता. ठीक आहे, लुसेंटचं पुस्तक आहे. त्यानंतर विदर्भ आयएस अकॅडमीचं सुद्धा आहे, विदर्भ आयएस अकॅडमीचं. आता ॲन्सेंटसाठी तुम्हाला स्वतःला डिसाईड करावं लागेल, PYQs पण आहेत, ते पण तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, नंतर मेडेवलसाठी पण तुम्ही तुमच्या परीनं वापरू शकता पुस्तक, कारण की मेडेवलवर खूप कमी विचारले जातात, त्यासाठी पण विदर्भ आयएस अकॅडमीचं पुस्तक आहेच. महत्त्वाचं आहे मध्ययुगीन भारत, त्याच्यासाठी समाधान महाजन. ठीक आहे, समाधान महाजन सरांचं इतिहासचं पुस्तक आहे, ते तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे, यामध्ये महाराष्ट्र सुद्धा कव्हर आहे आणि भारत सुद्धा कव्हर आहे, त्याच्यामुळे वेगळं पुस्तक घेण्याची गरज नाही. आणि समाजसुधारक समाधान महाजन सरांच्या पुस्तकमध्ये आहेत, परंतु तेवढे वास्टमध्ये नाहीत. त्यामुळे तुम्ही काय करा, समाजसुधारकसाठी एक वेगळं पुस्तक आहे, विपुल तोरमडे पाटील हे लेखक आहेत बरं का, ह्यांचं तुम्ही वापरू शकता. छान पुस्तक आहे, मोठे पाटील. ठीक आहे, त्यानंतर पंचायत राजसाठी सर्वांना माहीत आहे, जेव्हा आपण राज्यशास्त्र पाहिलं त्याच्यामध्ये पंचायत राजसाठी लवटे सरांचं, किशोर लवटे सरांचं इथं पुस्तक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे हे काही पुस्तकं झाले. त्यानंतर विज्ञानसाठी सर्व महाराष्ट्र जे वापरते 2 पुस्तकं, त्यामधले तुम्ही वापरू शकता. विज्ञानसाठी सचिन बस्के सरांचं पुस्तक आहे आणि कोलते सरांचं, बस्के सर. ठीक आहे, किंवा कोलते सर. बस्के सरांचं छान पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, विज्ञान. ठीक आहे, नंतर आपण म्हणू शकतो कोणता राहिला, भूगोल राहिला, हा महत्त्वाचा आहे. भूगोलसाठी महाराष्ट्रासाठी दीपस्तंभ हे खूप चांगलं पुस्तक आहे, ते वापरू शकता. आणि जुने विद्यार्थी सौदी सर, कारण की तेच रेफर करतात, त्याच्यामुळे ते तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे जगाचा भूगोल. सगळ्यांना इथं काय होतं, जगाचा भूगोलसाठी नेमकं वापरावं का, भारताचा भूगोलसाठी PYQ जर केले तरी तुमचं सफिशियंट आहे. मात्र तुम्हाला काय करायचं, जगाचा भूगोलसाठी एक ध्यानात ठेवा, सौदी सरांचं पुस्तक मधले काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, तेच तुम्हाला पॉईंट करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला मी जेव्हा डिकोडेड मधला लेक्चर घेईल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल, सौदी सरांचं भूगोल आणि पर्यावरण आहे, भूगोल आणि पर्यावरण पुस्तक आहे, त्याच्यामधले आपले महत्त्वाचे पॉईंट करायचे आहेत, ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. महाराष्ट्रासाठी दीपस्तंभ हे ध्यानात ठेवा, नंतर सौदी सरांचं. आणि त्यानंतर शेवटचं महत्त्वाचं आहे पर्यावरणसाठी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तर एवढी बुकलिस्ट आहे, ही बुकलिस्ट तुम्हाला रेफर करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ध्यानात ठेवा, या पुस्तकासोबतच एक सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे, ते तुम्हाला सर्वांना वापरायचंच आहे, ते म्हणजे ॲनालिसिसचं. कारण की राज्यसेवा प्रिलिमचं ॲनालिसिसचं बुक तुम्ही वापरा. त्याच्यासंबंधी 2-3 बुक आहेत मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 बुक सांगतो. एक आहे स्टेपअप अकॅडमीचं लॉजिक बुस्टर म्हणून, स्टेपअपचं, आणि एक आहे चोरमोळे सरांचं. ह्या 2 पुस्तकं बघित तुम्ही एक पुस्तक कंपल्सरी तुम्ही सोबत ठेवा. ठीक आहे, तेव्हाच तुमची एक्झाम निघणार आहे. तर हे सगळे बुकलिस्ट तुम्हाला पाहिजे सोबत. आणि आयोगाचे पेपर जे झाले आहेत आतापर्यंत त्याची हार्ड कॉपी पण तुमच्याजवळ असायलाच पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला एक प्रकारे मला वाटतं की ह्या व्हिडिओमधून खूप सारी हेल्प झाली असेल. त्यामुळं तुम्ही तुमचा अभ्यास जोरात चालू करा आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा विदर्भ आयएस अकॅडमी तुमच्या सोबतच आहे. ठीक आहे,
अशी आशा करतो की हे लेक्चर तुम्हाला उपयोगी ठरले असेल. भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद.